नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ। तर मी मिसळ करण्यासाठी मोड आलेली मटकी घेतली 1 वाटीभर। आता मी कुकर मध्ये मटकी घातली आहे। त्याच्यामध्ये 1-1.5 तांब्या मी पाणी घातलंय। आता मी त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ घालणार आहे आणि झाकण लावून मीडियम हीटवर 1-2 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या। आता मी मिसळसाठी इथे मसाला करून घेणार आहे। तर मी मसाला करून घेण्यासाठी सुकं खोबरं 1 अर्धी वाटी होईल एवढं सुकं खोबरं घेतलंय। त्याच्यानंतर मी 1 टोमॅटो घेतलाय चिरून, 1 कांदा घेतलाय मीडियम आकाराचा चिरून, थोडीशी कोथिंबीर, 1 ते 1.5 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात मी। आता मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। आता तव्यामध्ये मी खोबरं घातले आणि आता ते भाजून घेणार आहे छान असं लालसर। तर खोबरं घालताना आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। तर आता मी इथे छान असं खोबरं लालसर असं होईपर्यंत भाजून घेतलंय। आता मी ते ताटामध्ये काढून घेणार आहे। त्याच्यानंतर आता इथे मी 1 कांदा चिरून घेतला होता तो घातलाय, थोडा परतून घ्यायचा। नंतर मीडियम आकाराचा 1 टोमॅटो मी चिरून घेतला होता तो घातलाय। आता छान असं हे परतून घ्यायचंय आणि आता कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी इथे थोडासा तेलाचा वापर केलाय, थोडंसं टाकलंय मी, जास्त नाही घातलेलं। त्याच्यामध्ये आता घालणार आहे मी आलं लसूण। आता हे आपल्याला छान मऊ होईपर्यंत असं परतून घ्यायचंय। छान आता हे बघा मऊ झालंय। आता त्याच्यामध्ये मी घातले कोथिंबीर घातल्यानंतर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता इथे मी ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी। आता हे छान आपण थंड करून घेऊया। आता मी इथे थंड करून घेतलंय। आता मी काय करणार आहे, पहिला मिक्सरला खोबरं मी बारीक करून घेणार आहे। हे बघा मी इथं खोबरं मिक्सरला छान बारीक करून घेतलंय। आता खोबऱ्यामध्येच आपल्याला ओला मसाला घालायचा आहे। ओला मसाला घालून मी छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाणी घालून घेणार आहे त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी घालून आता मी मिक्सरला बारीक करून याची पेस्ट करून घेणार आहे। हे बघा छान फाईन पेस्ट अशी करून घेतली मी। आता मी इथे मटकी 2 शिट्ट्या करून कुकर 15 मिनिटं थंड करून घेतला आणि झाकण काढून घेतलंय। आता मी फोडणीसाठी मी इथे मसाले घेतलेत, फोडणीची तयारी। इथे मी मटकी शिजवून घेतले, मसाला तयार करून घेतलाय। आता मी इथे मसाले घेतलेत 2 चमचे लाल तिखट घरगुती कांदा लसूण मसाला। त्याच्यानंतर इथे माझ्याकडे होता सुहानाचा कांदा लसूण मसाला, तो मी अर्धा चमचा घेतलाय। 1 अर्धा चमचा होईल एवढी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मी सुहानाचा मिसळ मसाला घेतलाय आणि 2 तमालपत्र आणि हिंग। तर मी इथे कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये मोठ्या 2 पळ्या मी तेल घातलंय, मिसळ आहे त्याच्यामुळे तेल आपल्याला जास्त लागतं। तर इथे तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी 2 तमालपत्र टाकलेत, पाव चमचा हिंग घातलाय। त्याच्यानंतर मी करून घेतलेला इथे मिक्सरला ओला मसाला घातलाय। ओला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे छान आपला मसाला तेल सुटले मसाल्याला। त्याच्यामध्ये हे आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत, लाल तिखट,
कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिसळ मसाला आणि हळद. तर मी याच्यामध्ये घातलेत आता सुके मसाले. आता हे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यावर 1 मिनिटभर आपण झाकण ठेवूया. हे बघा 1 मिनिटानंतर मी झाकण काढले. ह्याला तेल छान सुटले मसाल्याला. छान जरा हलवून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला कुकरला लावून घेतलेली मटकीची उसळ घालायची आहे. आपल्याला वाढवायची असेल तर याच्यामध्ये गरम पाणी घालूनच वाढवायचं आहे. गरम पाण्यामुळे छान टेस्ट पण येते आणि त्याला कट पण छान येतो मिसळीला. त्याच्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे. आता मी इथे घातले 1 चमचाभर मीठ. छान आता उकळी काढून घेतली मी. छान आपल्या मिसळला उकळी आली आहे. आता असंच आपल्याला 7 ते 8 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. छान 7 ते 8 मिनिटं मी उकळी काढून घेतली. बघा आपल्या मिसळला कट किती छान आलाय. आता आपण मिसळचं ताट तयार करूया. कांदा, टोमॅटो, लिंबू, दही, फरसाण. इथे मी कट काढून घेतलाय. आता आपण मिसळची प्लेट तयार करूया. थोडंसं खाली लेअरला आपल्याला टाकायचंय मटकी. त्याच्यानंतर वरून घालायचंय फरसाण. त्याच्यावर आपल्याला घालायचंय मिसळीचा कट. थोडंसं आतलं पण घेतले मी. कट असा छान वरून घालून घ्यायचंय. त्याच्यावर आपल्याला घालायचंय कांदा, टोमॅटो, थोडीशी अशी कोथिंबीर वरून घालायची आहे. दोन पाव मी घेतले. इथे तयार झाले आपले मिसळीचं ताट. तर तुम्ही पण नक्की अशी ट्राय करून बघा. झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.